नाही, कायदा आणि सुव्यवस्था बीड जिल्ह्यामध्ये दररोज आपण पाहतोय की परिस्थिती काही समाधानकारक नाही आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बीड जिल्ह्यामध्ये अवैध धंदे चालू आहेत. म्हणजे वाळूचा उपसा, गुटखा, मटका, देशी दारू ह्या सर्व धंद्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये काही लोकांच्या हातामध्ये पैसा येतो आणि त्या पैशाच्या माध्यमातून गुंडगिरी केली जाते. तर अशी परिस्थिती साधारणतः बीड जिल्ह्यामधली आहे. त्याचाच परिणती म्हणून खंडणी मागणे, खंडणीतून मग खून करणे, हे सगळे प्रकार पुढं आलेले आहेत. आणि त्यामुळं या बीड जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासन असेल किंवा सरकारी इतर खाती असतील, हे सर्व खात्यावरती एक प्रकारे दबाव ठेवून काम केलं जातं आहे. अधिकारी लोक, पोलीस प्रशासन यांचे बटीक असल्यासारखं काम करत आहेत. त्यांच्या सांगण्यावरती खोटे गुन्हे नोंदवले जातात. कोणालाही उचलून अटक केली जाते, कोणालाही 307 मध्ये गोवलं जातं. असे अनेक प्रकार बीड जिल्ह्यामध्ये चालू आहेत.